पॉलीकल्चरमध्ये पाळता येणारे मासे नेमके कोणते मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा। पॉलीकल्चरमध्ये काही मासे असे देखील पाळले जातात जे गवत किंवा पाण्याची झुडपं खातात, त्यांना शाकाहारी म्हणतात। मासे पाण्यात आढळणारे गवत खातात। यामध्ये ग्रास कार्पचं नाव प्रमुख आहे, जे पॉलीकल्चर अंतर्गत तलावामध्ये पाळले जातात, जेणेकरून ते तण किंवा गवत खाऊन नष्ट करू शकतात। याचा फायदा इतर माशांना होतो। त्याचप्रमाणे काही मासे हे तळाचे खाद्य म्हणजे तलावाच्या गाळावर आढळणाऱ्या गोष्टी खातात। हे मासे विविध प्रकारचे प्राणी खातात, जसे की पाण्याखालील कीटक, किडी, गोगलगाय आणि जीवाणू वगैरे। कॉमन कार्प हे असेच मासे आहेत जे गाळावर आढळणारे जीव खाऊन जगतात। याचं पालन केल्यानं शेतकऱ्यांना जास्त मेहनत करावी लागत नाही आणि त्यांचं वजनही वाढतं। त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे वाढतं। पॉलीकल्चरमध्ये असेही मासे पाळले जातात जे इतर मासे खातात। या प्रकारचे मासे इतर माशांचे 5 ते 7 ग्रॅम मांस खाऊन स्वतःचं वजन 1 ग्रॅमने वाढवतात। ज्या माशांची गरज नाही ते तलावातून काढता यावेत म्हणून पशुपालक हे मासे पाळतात। यामध्ये कॅटफिश सारख्या माशांचा समावेश आहे। ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा।